या सूत्रांचं चिंतन करून आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यावरती कृतीवर जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ऐकतो सूत्र आपल्या लक्षात येत आहे, आपण लीळा माहिती आहे, परंतु कृती जाणीवेतून तो समज, त्या समजातून त्या कृतीवर आपण जात नाही आणि म्हणून अनेक अडचणी निर्माण होतात. हिंसा पाप पापातो नरक. आपल्याला माहिती आहे हिंसा पाप आहे, पापातो नरक आहे, पण हिंसा करायला आपण कमी करतो का? बोलण्यातूनही हिंसा होते, आपल्या कार्यातून, आपल्या कर्मातून, आपल्या व्यवसायातून, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडत असतानाही आपल्या हिंसा होत असतात. आणि ह्या हिंसा करत असतानाही आपल्याला त्याचं दुःख होत नाही, कारण काठीण्य आलेलं आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपला प्रयत्न नसतो, धडपड नसते, प्रसव नसतो आपला, तो प्रसव वाढू नये म्हणून याची तळमळ नसते, प्रायचित्त नसतं. दुःख वाटलं पाहिजे, आपल्याला दुःख होत नाही. आणि हे दुःख जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही काठीण्य झाले, कठीण झाले, कडक झाले, त्याला धर्माचा प्राप्तीचा विषयच राहत नाही. तो एका असंत सामुग्रीवर गेल्यानंतर दुसऱ्या असंत सामुग्रीवर, तिसऱ्या असंत सामुग्रीवर, पुढं 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 तो जातच राहणार. त्यातून वाचायचं असेल, त्यातून बाहेर पडायचं असेल तर आज आपण काय करतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे वर्तमान काळातले कर्म आहे. कोणाचं तरी मन दुखवतोय, कोणातरी हिंसा करतोय, काहीतरी करतोय आपण मागं केलेलं आहे, आपल्या हातातून गेलं आहे, उद्या करणार आहे, आपल्या हातात नाही आहे, आज आपण करतोय. आपल्या मनामध्ये अनेक भ्रम पण आहे आणि त्या भ्रमाच्या पोटी जीव दोषदर्शी का? जीव पदार्थ जर तुम्ही अभ्यासला असेल तर जीवाच्या मध्ये काय काय दोष आहे ते जर आपण बघितले, तुमच्याला दोष पाहतो आपण, हा असा, तो तसा, तो तसा, ती तशी. आपल्याला फक्त दोषच दिसतात का? तर आपणच दोष, आपल्यात दोष. चिंचाच्या झाडाला चिंचाचे येतात, आंबे येतात का? येऊ शकतात का? नाही येऊ शकत. त्याच्यात तेच असतात. तुम्ही जर दुसऱ्याचे दोष पाहत असेल तर याचा अर्थ 100% तुमच्यात दोष आहे. आता दोष पाहणे, दोष दाखवणे याच्यात फरक आहे. त्याच्यात फरक नसल्यामुळं तुम्ही तोंडच बंद करून टाकेल, नाही दोष लागेल, दोष लागेल, दोष लागेल. माझ्याकडून उद्या एखादी कळत न कळत एखादी गोष्ट चुकली, तुम्ही माझे हितक्ष असाल, तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तुम्हाला मी आवडत असेल, याचं अहित होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही काय कराल? कुठे येऊन सांगणार? एखादा गुपचूप, बाबा असं नका करू, चांगलं नाही, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, तुमच्या प्रेरणा आम्ही घेऊन पुढे जातो आणि तुमच्याकडून जर अशी चुकी झाली तर याला दोष दाखवणे म्हणतात. आणि हा प्रेमाचा उपाय आहे, प्रेमाचा उपाय. कर्मराटीमध्ये काय म्हणतात? कोणाचं घर असावं शेजारी? निंदकाचे घर असावे शेजारी. तो निंदा करतोय पण तो आपली अप्रत्यक्षरित्या चूक दाखवतोय, आपल्याला सुधारण्याची संधी देतोय. त्याचे आपण आभार मानले पाहिजे. अशा गोष्टीला आपण निमित्त झालो पाहिजे की अरे हे चुकीचं आहे, हे चुकतंय, हे धर्म नाही आहे, धर्म तत्वज्ञान नाही आहे, धर्म चौकट नाही आहे, यातून तू अनिष्टाला जाशील, नरकाला जाशील. तुला जे भेटले परमेश्वर कृपेने खूप मोठं आहे, यातून सावध हो. हे दोष दाखवणे. आता दोष पाहणे म्हणजे काय? आणि तो दोष आहे खरा. दोष पाहणे म्हणजे काय? इकडं तिकडं जे तुम्ही करतात ना, काय करतात? चुगल्या, चुगली, चुगली. याचं पाहायचं त्याला सांगायचं, त्याचं पाहायचं त्याला सांगायचं आणि वरून सांगायचं कोणाला सांगू नको बरं का, तुला सांगितलं यांनी 50 जणांना अगोदर सांगेल राहत. आणि जर एखादी बातमी कळाली तर कधी मी सांगल, नाही तर पोट फुगून येतं. दोष पाहायचे नाही, दोष सांगायचे, दोष दाखवायचे. तो प्रेमाचा उपाय. मी काय करतो? दोष पाहतो का? दोष दाखवत असतो का? बघा हे असं नाही, असं आहे, तसं नाही, तसं आहे, हे बघा हे शास्त्र, हे प्रमाण, हे काय चाललंय, हे दैवराटीचं आहे, कर्मराटीचं आहे. कोण करतं याच्याशी आपल्याला काही मतलब नाही आहे.
आपल्याला आरसा दाखवायचा. आरसा ही ब्रह्मविद्याशास्त्र आरसा आहे. एक शिष्य असेच गुरूंकडे राहतात, त्याचं शिक्षण होतं. ते शिष्य त्या गुरूंचा लाडका शिष्य असतो. आता लाडका शिष्य असल्यामुळं त्याला काहीतरी द्यावं गुरूंना अशी इच्छा झाली. शेवटचा दिवस, सर्व गुरूंना भेटून जायला लागले. गेले, तोही आला निरोप घ्यायला, बाबा मी आता जातो. म्हणजे तुला मला काहीतरी द्यायचं आहे. द्या बाबा, तुमची प्रसन्नता, मी ती गोष्ट सांभाळेल, उपयोगात आणेल, त्यातून माझं हित होईल. बाबा काय देतात त्याला? एक आरसा देतात. सांगतात हा साधा आरसा नाही आहे, हा वेगळा आरसा आहे, याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, वेगळं वैशिष्ट्य आहे. हा आरसा या आरशासमोर जो उभा राहील ना, त्या आरशामध्ये त्याचे दोष दिसतात म्हटले. ज्याच्यासमोर आरसा पाशी धरशील त्याचे दोष दिसतात म्हटले. त्यांनी अगोदर काय सांगितलं? ज्या आरशापुढे जो उभा राहील त्याचे दोष दिसतात, आणि ज्याच्या पुढं पाहशील त्याचे दोष दिसतील. बाबांनी शिष्याला आरसा कशासाठी दिला होता? तू दररोज या आरशासमोर उभा राहा, तुझे दोष तुला दिसले तर ती सुधारण्याची संधी तुला भेटेल आणि तुझं हित होईल. पण त्यांनी काय करावं? बाबाकडेच आरसा केला. तसं ब्रह्मविद्याशास्त्र परमेश्वराने दिलेला हा आरसा आहे. त्या आरशामध्ये साऱ्यांचे दोष दिसतात, आपले बी दोष दिसतात. आपण त्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या पुढं उभं राहायचं आणि आपण आपलं पाहायचं आणि त्यातून बाहेर पडायचं, तेव्हा आपलं हित होईल. पण आपण लागलो इकडं पाहिलं आणि तिकडं पाहिलं, त्यातून काय झालं? आपण आपले दोषच पाहत नाही, आपल्याला आपले दोषच दिसत. मी चुकतोय हे मला कधी कळेल का? मला चुकी दाखवणारा पाहिजे, तो आपला हितक्ष असतो. कधी मी कॉलेजच्या मुलामुलींना लेक्चर देताना सांगतो, तुमच्या हातात सिगारेट आहे, ते सिगारेट ओढणारा जर तुमच्याकडे कोणी मित्र असेल ना, तर तो खरा मित्र. परंतु तो सिगारेट परत मागणारा स्वतःसाठी असेल तर तो दुश्मन आहे, लक्षात घ्या. आणि प्रयोग करा म्हटलं, तुम्ही पेत नाही आहे, पण सहज तुमच्या मित्रांच्या कोंडाळ्यात जाऊन उभे राहा आणि हातात सहज स्टाईल करा जरा सिगारेटची. कोण तुमचा सिगारेट ओढतंय बघा, तो तुमचा मित्र आहे, तुम्हाला चांगला रस्ता दाखवणारा, वाईटापासून काढणारा, तुमचा आरसा तुम्हाला दाखवणारा. चांगलं वाईट आपल्यालाच कळत नाही, कारण आपण त्यात बसतो की नाही हे आपल्या लक्षात येतं. आपण दोष पाहतो, याचे दोष पाहतो, त्याचे दोष पाहतो, आणि हे दोष पाहताना आपण काय करतो? कल्पना पण करतो. कधीतरी आपण त्या व्यक्तीला भेटेल पण नसतो, माहीत पण नसतं, त्याचं काय हे आपल्या लक्षातही येत नाही, पण आपण कल्पना करतो मनानेच. ते ना, हा तो ना, बरोबर आहे, तुम्ही सांगता ते बरोबर आहे. आणि मग त्याला विचारत तुमची कधी भेट झाली? नाही, भेट नाही, मला ऐकलं होतं, त्यांनी मला सांगितलं होतं. करतो की नाही आपण कल्पना? कोणाविषयी कल्पना करतो? हजारो लोकांविषयी कल्पना करतो. तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. मनाच्या मनमाळका आपण करत राहतो, आपल्या मनाने जडणघडण करत राहतो, चिटकीत राहतो. 2 गोष्टी कळाल्या तर 10 गोष्टी आपण त्याच्यात टाकतो. समाजामध्ये ह्याच गोष्टी चालतात. 2 गोष्टी तुम्हाला कळाल्या, तुम्ही 10 टाकल्या, 12 दिल्या, त्या 12 भेटल्यानंतर तो परत अजून 10 टाकतो, त्या झाल्या 22. ज्याला 22 भेटल्या तो अजून 5 टाकतो, त्या झाल्या 27. अशा वाढत वाढत जातात. त्याला कोणत्याही प्रकारचा शेंडा नसतो, बूड नसतं. यातून तुम्हाला पहिले बाहेर पडावं लागणार आहे. या कर्मातून तुम्हाला, ही कर्म कधी करणार आहे तुम्ही? वर्तमान काळात होऊन गेले का? ते तुमच्या हातात नाही आहे. करणार आहे का? तुमच्या हातात नाही आहे. आज तुम्ही कल्पना करताय एकामेकाविषयी, याच्या त्याच्याविषयी, याचे त्याचे विचार करताय, चिंतन करताय. हा असंच असेल, तो तसाच असेल, हा मला वाटलंच होतं, तू सांगतोय ना, मला तसा अनुभव आलाच होता. करतो की नाही कल्पना आपण? आता तुमचे डोके चालू झाले असतील, अरे हे तर आमचं दररोजचं आहे, हॅबिट आहे आमची, खानदानी फंडा आहे आमचा, आणि इकडं तर ते जास्त जोरात चालतं, विषयच नाही काही. किती कर्म जोडतो आपण, त्या कर्मातून किती बांधल्या जातो. निघणार कधी आपण?
संत सामुग्री तुम्हाला जोडायची का असंत सामुग्री जोडायची? तुम्ही असे म्हटल्याचे काय करायचं आपल्याला? त्याचं कर्म त्याच्याजवळ, त्याच्याविषयी लय प्रेम वाटतं त्याला जाऊन सांगू प्रेमाने, पण त्याच्याविषयी चर्चा नको. अन्यवार्तापेक्षा देवाने काय म्हटलं, झोप बरी. तर अन्यवार्ता चालू झाल्यानंतर तुम्हाला उत्साह वाटतो. त्या उत्साहाच्या भरामध्ये मला कसं जास्त समजतं, कसं माहिती आहे, त्या स्पर्धेत आपण उतरतो. मग हा बोलतो, तो बोलतो, तो बोलतो. परंतु त्याच शास्त्राच्या तत्वाच्या गोष्टी करायला लागल्या, लगेच आळस, लगेच डोळे दुखत आहे, लगेच झोपत, चल येऊ कमी. आणि अशा गप्पा मारल्यानंतर 2 तास 4 तास कुठं जाते आपल्याला कळत नाही. किती कर्म जोडतो अन्य, हे देवाने आपल्याला समज दिलेली आहे. ज्ञानाच्या दरवाजातून आपण बाहेर पडलोय. देव आपल्याला दास्य पण देत आहे, आता निमित्त पण करणार आहे. परंतु ही क्वालिटी तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. जर ती क्वालिटी तुम्हाला नाही सांभाळता आली तर देव लगेच त्यांच्या लिस्टमधून तुमचं नाव परत कट करणार आहे. आणि ते नाव ब्लॅक लिस्टला राहणार आहे. कोणत्या? ब्लॅक लिस्टला. कधीही संधी नाही. एकदा संधी, परत नाही. कारण बोध देण्याची संधी परमेश्वरांनी कधी दिलेली आहे? एकदाच दिलेली, एका सृष्टीमध्ये. आता ती संधी जर दवडली तर कधी? पुढच्या सृष्टीतच. कल्पना करतो आपण कोणाविषयी, कशाविषयी. दोष पाहतो, दोष दाखवा, बिंदास दाखवा, कोणाला दाखवा, त्याच्यातून दोष लागत नाही. कारण ते प्रेम आहे तुमचं. तुमचं प्रेम आहे. कोणावर प्रेम आहे? देव म्हणतात आधी येत बुद्धी व्हावी, मग येथीच्या परिवारावर. देवावर बुद्धी आहे तुमची, धर्मावर बुद्धी आहे, धर्माचा अभिमान आहे, धर्मावरचं प्रेम आहे. म्हणून त्या धर्मावाचा जो साधक आहे तो माझा आहे. मग ते साधू संत असतील, नामधारक असेल, वासनिक असेल, ते चुकत असेल तर तो सांगण्याचा अधिकार, नैतिकता निर्माण करावा लागेल आपल्यामध्ये. ती नैतिकता आहे, ती प्रेम आहे, म्हणून तुम्ही बोलताय, म्हणून तुम्ही सांगताय. परंतु इकडून तर तिकडं नाही, तोंडावर डायरेक्ट स्पष्ट. इकडं तिकडं फालतूगिरी करायचीच नाही. तोंडावर बोलायचं जे असेल ते बी नम्रतेने, प्रेमाने, आपलेपणाने. त्याच्यात आरेरावी नसावी, आक्रस्ताळेपणा करा नाही, मलाच लय कळतं, मीच लय पंडित, असा भावना नसावी. हितक्षाच्या बाजूनी, हितक्षाच्या विचाराने त्याच्याकडं आपण त्याला सांगितलं पाहिजे, गेलो पाहिजे. हे तर मीच लय शहाणा आहे अशा भावाने जर बोललं तर तो ऐकल का? तो म्हणशील तुझं पाहतो, तुला काय करायचं, मी नरका जाऊ नाही तर आणखीन कुठं जाऊ. त्यालाही वाटलं पाहिजे का रे हा माझा हितक्ष चांगलं सांगतोय, माझ्या चांगल्यासाठी सांगतो, असं त्यालाही वाटलं पाहिजे. पण त्याला जर तसं वाटतच नसलं तो ऐकल का तुमचं? नाही ऐकू शकत. त्याला ती जाणीव असली पाहिजे का हा माझा हितक्ष आहे. तेव्हा देव तुम्हाला निमित्त करते. एखादा जर घसरला धर्मावरून, तुमच्यात ती तळमळ असेल, इच्छा असेल, भावना असेल, श्रद्धा असेल, समज असेल, ते करण्याची, दास्य करण्याची प्रवृत्ती असेल, देव तुम्हाला त्याच्याकडे पाठवतील. याला नीट कर, तुला प्रेमाचा उपाय देतो, तुला प्रेम जोडतो, त्याला धर्मावर आण. आधी येत बुद्धी व्हावी, मग येतीच्या परिवारावरी व्हावी. सारंगपंडितांनी देवाला उपारासाठी विनंती केली, बोलवलं. परंतु सारंगपंडितांनी काय केलं? देवालाच फक्त विनंती केली. जस भक्त लोकांना काही दंडोत घातला नाही, विनंती केली नाही. देवाने विचारलं का हो तुम्हाला बोलवलं नाही? म्हणे मग काय करता, याल का? नाही म्हणे बाबा आम्ही काही येणार नाही. नाही या, अवसर पाहण्यासाठी या, पण जेवण इथंच करून घ्या. बाईसा ना सांगितलं का तुम्ही काय पाणी भात असेल ते खाऊन घ्या, पोटभर जेवा म्हणे. पोटभर जेवले, देवाबरोबर गेले. सारंगपंडितांनी सारी व्यवस्था केली, देवाचं काय जे पूजन वगैरे केलं, ताट वाढलं. यांना म्हणे बसा. नाही आम्ही जेवून आले. आणि देवांनी अगोदर सांगितलं होतं संग्रह मी पाळील. देवानी संग्रह पाळला. सारंगपंडित म्हणतात देवा यांना सांगा. का हो म्हणे सारंगपंडित म्हणतात असं का नाही करत? नाही देवा आम्ही जेवण आलो म्हणे. असं आहे म्हणे. आता सारंगपंडित लक्षात काय आलं, देव सांगूनही बी ऐकूनही राहिले. जाऊ द्या नका खाऊ, खातील आमचे भोजे म्हणे. म्हणजे नोकर दाकर
आमच्याकडे भरपूर आहे. बाईसांनी ते ऐकलं, बाईसांना ते खटकलं, पण बाईसा तिथं काहीच बोलल्या नाही. इकडं आल्यानंतर देवाला बाईसा म्हणतात, का हो तो असं म्हटला? अहो म्हणे आधी येत बुद्धी व्हावी. त्याची माझ्यावरच बुद्धी नाही, तेव्हा तुमचा विषय येतो कुठं? तुमची पहिली देवावर बुद्धी असली पाहिजे. देव कोण आहे, काय आहे, धर्म काय आहे, कशासाठी आहे, त्यातून मला काय मिळवायचं आहे, कसं मिळणार आहे, तर मग मी जोडायचं काम कराल ना, तर मी माझं ते संत कर्म जोडण्याचा प्रयत्न कराल ना, तर ती मायामध्ये नम्रता येईल ना, तर माझे गुण मला दुसऱ्यांचे दिसतील ना. दुसऱ्यांचे गुण पाहायला मला गुणी असावं लागतं पहिले. माझ्यातच भरमसाठ अवगुण, दुसऱ्याचे गुण कसे दिसणार? दुसऱ्याचे गुण पाहायला पहिले त्या गुणात आपण असायला पाहिजे. आपणच सिगारेट पितो आणि त्याला लेक्चर देऊ राहिलं सिगारेट पिणं चांगलं नाही, सिगारेटने असं होतं, सिगारेट नसं होतं, आणि लगेच 50 रुपये काढतो, एक पाकिट घेऊन ये म्हणतो. जमल का? नाही जमणार. त्याच्यामुळं हे दररोजचे आपले अनुभव कल्पना करतो आपण, याच्याविषयी त्याच्याविषयी स्टेटमेंट देतो, घेणं नाही देणं नाही, माहिती नाही, काही संबंध नाही, तरी आपण ते करत राहतो. जीवत्व आहे म्हणजे जीवपणाचं. मीपणा गेलाच नाही अजून. अनादि अविद्ययुक्तमुळं या जीवामध्ये अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, जीवत्व आहे, आदिमळ आहे, त्यात आपण मतित्रय आहे, अडकलोय. वाईट चिंतन येतं, आपल्या डोक्यातच येत नाही. जीवत्व आहे. मी केलं म्हणतो म्हणजे क्रेडिट घेतो. ते ना मीच केलं, मला माहिती, त्यांना ना मीच दिलं, त्यांना मीच सांगितलं, केलेलं यांनी काहीच नाही राहत. क्रेडिट घ्यायचं करतो की नाही आपण? हे कपट आहे ना, चुकीचं आहे ना. जे मी केलंच नाही ते मी करायचं म्हणायचं. बोध आणि बोधशक्ती तर परमेश्वराकडून आहे. मी क्रेडिट घ्यायचं कारण कपट झालं. कालच आपण बघितलं, स्तंभा एका ते निमित्त करून बोली जेल उद्धरी जेल म्हटले. आणि आमच्यामुळं तुम्ही ज्ञानी, आमच्यामुळं तुम्हाला समज, आमच्यामुळं तुम्ही धर्म सांभाळता, असं आम्ही म्हणणं म्हणजे आमचं कपट झालं. ते क्रेडिट घेतो आम्ही. क्रेडिट घेण्याचं कारण काय? तसं तुम्हाला क्रेडिट घेण्याचं काय कारण? तुम्ही तर समाजामध्ये राहत असताना दररोजचं क्रेडिट घेण्याच्या पाठीमागे लागेल राहत्या, स्पर्धेत उतरले राहते. मीच केलं, मीच, माझ्यामुळंच झालं, मी नाही आलो तर, मी गेलो तर. 2 दिवस आले, मोबाईल जमा केला तरी तुम्हाला असं शंका येते का घरचे जेवले का नाही? मी आहे तर जेवत आहे, मस्त आहे, मी नसतो तर काय केलं असतं? आणि बाहेर दररोज म्हणते मी आहे म्हणून नांदले नाही, तर तुमचं काय खरं आलंय? कायला क्रेडिट घेत आहे? तू नसती तर दुसरी कोणीतरी असते. माणूस आहे म्हणतो मी आहे म्हणून हे झालंय सारं, याला क्रेडिट घेतोय. नंतर म्हणतो देवकृपा आहे, देवाने दिलं हे माहिती आहे, हा समज आहे, तर मी पानातून बाहेर पड ना. मग क्रेडिट कशाला घेऊन राहिलाय? आपण दररोजचं ते करतोय, आपल्याला वाटतं मी आहे म्हणून चाललंय, नाही तर काही खरं नाही आहे. म्हणून पहिल्याच सत्संगामध्ये आपण काय समज घेतला? मी करता नाही, सर्व करता तो. क्रेडिट घ्यायच्या भानगडीत पडायचं नाही. आपण काहीच करत नाही. आपलं डोकं आपल्याला दुखायला लागलं तरी आपल्याला थांबवता येत नाही का? अरे थांब जरा, दुःख नको. करता येतं का? आपल्याला गोळ्या घ्यावा लागत आहे, डॉक्टरकडे जावं लागत आहे, म्हणजे दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतोय. आणि कोणासाठी? आपल्या डोक्यासाठी. आपलं ते डोकं कसं काय झालं? मग आपलं ते ऐकत नाही, ते ऐकत आपलं कसं? पोट तुमचं दुखतंय, तुम्हाला थांबवता येईल का? तुम्हाला आधार घ्यावा लागेल दुसऱ्याचा. पोट तुमचं आहे ना, मग तुमचं आहे तर त्याला सांगा ना जरा, ऐकवा त्याला, गप्प बस, नाटक बंद कर. ऐकल का तुमचं? ते तुमचं काहीच नाही आहे, तरी तुम्ही म्हणते माझ्यामुळं. क्रेडिट घेणं नाही देणं नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीतून आपण बाहेर पडलो पाहिजे. मनमाळ का करतो आपण? मनमाळ का करतो ना? मनातच अनुमान लावतो. तो ना, त्याचं ना असंच आहे, मला वाटलंच होतं. व्यवहाराच्या बाबतीत आहे, काही सांगण्याच्या बाबतीत आहे, काही ऐकण्याच्या बाबतीत आहे, काही बोलण्याच्या बाबतीत आहे. मी केलं, माझ्यामुळं झालं, हे तर आहेच आहे. पण अनुमान पण लावतो, अंदाज लावतो.
तो असाच असेल, तो तसाच असेल, त्यांनी असं केलं याचा अर्थ तो फ्रॉडच आहे, तो चुकीचाच आहे, अनुमान करतो की नाही आपण? कर्म कधी करतोय आपण? कर्म करतोय, त्याचा अर्थार्थी आपला संबंध नसताना आपण कर्म करतोय. ते कर्म आपल्या शिदोरीत आपल्या जीवनात पडणार आहे, त्यातून आपण धर्मापासून दूर जाणार आहे. जो परमेश्वराने दिलेला आपल्याला धर्म आपल्या चुकीच्या कर्मामुळं, असंत सामुग्रीमुळं आपण बाहेर पडणार आहे. देव आपल्याला बाहेर पाडणार आहे का? देवाने दिलं आहे, परंतु निघणार आपण आहे, अनुमान लावतो. आणि आजकाल समाजामध्ये अशा खूप गोष्टी आहे. मागे एक मी पेपरला बातमी ऐकली, एका भावानी, आणि नाशिक जिल्ह्यातलीच बातमी, दिंडोरी तालुक्यातली, भावानी मुलीच्या बापानी एका माणसाला गावामध्ये जाऊन डायरेक्ट मंदिरासमोर चिरून टाकलं. मर्डर झालं. कशामुळं होतं? याच्या मुलीचं लग्न जमलं आणि यांनी तिथं जाऊन चुकीचं सांगितलं होतं. अनुमान, घेणं नाही देणं नाही. ती मुलगी अशी, तो मुलगा तसा आहे, ते घराणं असं आहे, काही घेणं देणं आहे का आपलं? पर्यावसन कशात झालं? हे बी नरकाला गेले, तोही नरकाला गेला. एक छोटंसं कर्म घेणं देणं नसताना किती लोक नरकाला गेले? अनुमान केला फक्त. तुला काहीच माहीत नाही, काही संबंध नाही आहे, काही घेणं देणं नाही आहे. समाजामध्ये या गोष्टी दररोज होतात. कर्म दररोज आपण जोडतो. वर्तमान काळातले कर्मही हे ना भविष्य काळातले ना भूतकाळातले. आजच्या याच्यावरती उद्याचं आपलं ठरलेलं आहे. आजचा पाया पक्का असेल तर इमारत पक्की बांधणार आहे, परंतु आजचा पाया संत सामुग्रीचा आपल्याला असला पाहिजे. आणि 1-2 दिवस करायचं आहे का? हे सातत्य ठेवायचं आहे आपल्याला. आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला, आपल्या हृदयाला तसं तयार करायचं आहे का? नाही, आपल्याला हे करायचं नाही. आपल्या तत्वात, आपल्या धर्मात हे बसत नाही. ही चौकट आपण आपल्यासाठी बांधायची आहे का मी काय बोलावं, कोणाविषयी बोलावं, का बोलावं आणि कशासाठी बोलावं. विषय क्लोज. अन्यवार्ता चालू आल्या असेल तर तिथं उभं राहू नये. आपण पूजा अवसर घेतो बघा. आचार्य बाईसांना विचारत, आज देव आले नाही? म्हणे आले होते, पण तुम्ही अन्यवार्ता करीत होते म्हणून देव परत रिटर्न गेले. अन्यवार्ता जिथं चालतात तिथं देव नसतो, हा एक समज जर आपल्याकडे आला तर तुम्हीच अन्यवार्ता करणार नाही. जिथं अन्यवार्ता चालतात तिथं उभे राहणार नाही. तुमचं असं आहे त्याच्यात आणखीन सहभागी. चला, ते पारावर बसलेले असतात लोक, साऱ्या गावाच्या आटाळ्या कुटाळ्या, राजकारणाच्या, समाजाच्या, ह्याचा तो तसा, तो तसा, किती कर्म जोडताय. पण तुम्ही कोण आहात? मी कोण आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. मी माझ्यातून निघालो पाहिजे. कोण? देवतेच्या विकल्पातून निघालं पाहिजे. कोण परमेश्वर आहे? विकल्प आहे का तुमच्याकडे? आता तुम्हाला बोध असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट माहिती आहे कोण परमेश्वर आहे. मी माझ्यातून निघालो, कोण आहे याच्यातून निघालो, आहे परमेश्वर आहे, परमेश्वरात अस्तित्व आहे. मानता की नाही तुम्ही? आहे. यावरती जर तुमची पक्की जर पकड असेल, बुद्धी जर निष्ठा असेल तर देव आहे. कुठं आहे? इथंच आहे. वाईट कर्म होईल का? वाईट बोलणं, वाईट विचार, वाईट चिंतन, वाईट कृती आहे यावरती गेलो पाहिजे आपण. आपण आहेवरती गेलोच नाही. मी आहे असं म्हणतो आपण, कोणी काढून टाकलं. मी आहे, स्वतःचं अस्तित्व. त्या स्वतःच्या अस्तित्वातून बाहेरच पडत नाही. पण त्या ज्ञानाच्या समाजातून आपण जर बाहेर पडलो तर आपल्याला ह्या मनमाळका आपण करणं बंद करू. मनमाळका आपल्या कंटिन्यू चालूच राहतात. पडल्यासुद्धा मनमाळका करतो आपण. आपण आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो, मग याच्याकडे पाहून घेऊ, त्याच्याकडे पाहून घेऊ, करतो की नाही मनमाळका? माझं असं झालं, माझं तसं झालं. एखाविषयी राग असतो आपल्या मनामध्ये, आपल्या मनमाळका असतो का जर माझ्याकडे असं झालं असतं मी त्याचं असं करू, त्याचं तसं करू. मनमाळका मनात कंटिन्यू. आपलं मन जे चंचल आहे ते एकाग्र होत नाही. जर एकाग्र होत नाही, स्मरण कधी साधणार आहे, चिंतन कधी करणार आहे? त्या मनाला कंट्रोल करावं लागेल. अर्जुन देवाला सांगितलं, विचारलं की हे मन लय चंचल आहे, म्हणजे ते एकत्र होतच नाही.
ते अल्लड घोड्यासारखं पळत राहतं म्हणले. देव म्हटले ते तसंच आहे, त्याच्यावर उपाय एकच आहे म्हटले, जे जिथे जाईल तिथं उचल आणि माझ्या चरणी लीन कर, माझ्या नामात तू लीन हो, तर ते मन आवरलं जाईल. अन्यथा मन कलाबाजी, मन माळका करतच राहणार आहे, कोणाविषयी काहीतरी बोलतच राहणार आहे, भकतच राहणार आहे, सांगतच राहणार आहे. आपला अर्थार्थी संबंध नसतो, कोणाशीच घेणं देणं नसतं, तरी आपण अनुमान क्रेडिट घेऊन लेबल लावत असतो. अनैतिकता, नैतिकता धर्माचा पाय आहे, परंतु अनैतिक तुमच्या डोक्यात काय आहे? चुकीचं वागायचं नाही, चुकीचा पैसा कमवायचा नाही, कोणाला फसवायचं नाही, हेच वाटतं ना. परंतु माझ्याकडे 10 रुपये पण मी 100 रुपये सांगतोय तुम्हाला, हे बी अनैतिकच आहे. माझ्याकडे काहीच नाही आहे परंतु दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हे बी अनैतिकच आहे. माझ्याकडे 100 आहे पण मी 10 दाखवतोय, 10 सांगतोय, हे बी अनैतिकच आहे. चुकीचं आहे. नैतिकता धर्माचा पाय आहे, पण याच्यासाठी जसं आहे तसं स्पष्ट पारदर्शक. जर मी म्हटलं माझ्याकडे 1 कोटी रुपये, तुम्ही मागणार आहे का? जरी मागितले, द्यायचे का नाही याचं स्वातंत्र्य तर माझ्याकडे आहे ना, द्यायचं का नाही मी ठरवून. त्याच्यामुळं आपण कपट करत असतो, चालता बोलता उठता. त्यांनी विश्वास टाकला आहे आपल्यावरती ना, आपण त्याच्याविषयी विश्वासाने आपल्याला एखादी गोष्ट दिली, गोष्ट सांगितली ना, आपण त्याच्याविषयी कपट करतो. कपटमुक्त जीवन परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि ते कपटमुक्त जीवन तुम्ही कधी जगू शकता? आज वर्तमान काळात ते तुम्हाला संत सामुग्री मिळून देणार आहे. कपटमुक्त. आपण तर सतत कपट करत राहतो, याच्याविषयी त्याच्याविषयी, आपण स्वतःविषयी करतो, आपल्या कुटुंबाविषयी करतो, ही प्रवृत्ती असते. एखादा खोटा बोलणारा माणूस असतो ना, तो काय फक्त नातेवाईकांशी मित्रांशीच खोटं बोलतो असं नाही, तो बायकोशी खोटं बोलतो, पोराशी खोटं, ती एक प्रवृत्ती आहे. एखादा भामटा माणूस असेल ना, तो काही सर्वांशीच करतो असं नाही, बाहेरच करतो असं नाही, तो घरच्यांशी करतो, ती प्रवृत्ती आहे. एखादा कपट करणारा माणूस असतो, तो बाहेर असं नाही, सगळ्यांशीच करतो, त्याची ती प्रवृत्ती आहे. कपटमुक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. खोटं बोलणे आहे, मोठेपणा करणे आहे, आमच्याकडे खूप काय आहे, दाखवणे आहे. मी काही सवय असते लोकांना, काही प्रवृत्ती असतात लोकांना. तुमच्याकडे आहे काय नसले काही फार काय फरक पडतो. हे कपट युक्त जगणं म्हणजे मीपणात जगणे. कारण मी माझं म्हणतो ना, म्हणून मीपणात, ते अज्ञानात. जेवढं जास्त अज्ञान तेवढं कपट जास्त, तेवढा अहंकार जास्त. याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आणि याच्यातून बाहेर पडायचे सुद्धा देवाने आपल्याला आयडिया दिलेल्या आहे, ते पण आपण बघणार आहोत. आज आपल्याला वेळ होईल थोडासा, काही हरकत नाही, कारण हा विषय आपल्याला पुरा करायचा आहे. तुमच्या डोक्यात फिट्ट बसलं पाहिजे, इथून जाताना तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. कपटमुक्त जीवन जगायचं आहे. मनमाळका करायच्या नाही, दोष बघायचे नाही, दोष दाखवायचं काम बिनधास्त करायचं, त्याचं क्रेडिट आमच्याकडे पाठवायचं, काही टेन्शन नाही. अडचण आली, नाव दाखवायचं, काही हरकत नाही, पण दाखवायचं काम करायचं, पण पाहायचं काम नाही करायचं. इकडून तिकडं अजिबात करायचं नाही, अन्य वार्ता अजिबात करायच्या नाही. संकल्प सोडूनच जायचा, त्याचा संकल्प सोडायचा, कबुली द्यायची. कपट करणं आणि न करणं म्हणजे काय? जसं आहे तसं राहणं, जसं आहे तसं. मोबाईल जमा करा, काही नाही, मोबाईल जमा नाही केले, हे बी एक कपटच आहे. काही नाही, 2 मिनिटासाठी घेतले, तिकडंच लपून ठेवले, हे बी कपटच आहे. बाबा 9 दिवस आता घरी फोनच करणार नाहीये, तरी गुपचूप फोन करून, कपटच आहे. गरम पाण्याने आंघोळ करणार नाही, तरी दररोज आंघोळीला नंबर राहतो, कपटच आहे. नाश्ता आपल्याला चालत नाही, सर्वात अगोदर तोच नाश्त्याला राहतो, ते बी कपटच आहे. मग चालतो तर सांगा चालतो, नाही चालत तर सांगा नाही चालत, जसं आहे तसं.
मन मोकळं, स्पष्ट, पारदर्शक राहिलं पाहिजे. काय कोणी तुम्हाला धरत नाही, काय तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही. जे आहे तसं स्पष्ट राहा. देवाला अपेक्षित काय स्पष्ट. देव स्पष्ट राहिले की नाही. देवाचं काही लपणं छपणं होतं का? काहीच नव्हतं. आचार्य जेव्हा देवाकडे जास्त आता यायला लागले, बसायला लागले, उठायला लागले, दादोसांचं पोट दुखायला लागलं. आणि मग दादोसांना वाटतं बरा आहे आपला शिष्य, बरं आपल्याला सर्व सेवा करतो ना. आता हाच जर देवाकडे गेला तर आपल्याला शिष्यच राहणार नाही. मग आता काय काहीतरी करावं लागेल. मग काय केलं? देवाकडे गेले, देवाला सांगितलं, त्यांच्या आईला सांगितलं. अहो म्हणे हा उद्या संन्यास घेईल, तुमचे खायचे वांदे करील. तिनं विचारलं, अहो म्हणे मी कशाला, जर तसं असतं तर मी घरी बैल कशाला घेतले असते, अवजारं कशाला घेतली असते, पेरणी कशाला केली असते. तिथं चाललं नाही म्हणून मग देवाकडे गेले. म्हणले, देवाला म्हणले एकांत द्या. म्हणले इथं कोण आहे दुसरं परक, बोला काय बोलायचं नाही, एकांत द्या. अहो इथं काय आहेच नाही. म्हटले जे आहे ते आहे, तुम्ही बोला. तरी एकांत हट्टाने मागितलं. आणि काय म्हणले, आचार्य चांगले नाही म्हटले, हे सप्तव्यसनाचे दांडळे इकडं ऐकतील तिकडं नेऊन सांगितलं. अरे इथं आहेच काय ऐकायचं आणि तिकडं नेऊन सांगायचं. जे आहे ते स्पष्ट आहे. आळूंचं न करावं म्हटले, असं आळ घेऊ नका, असं त्याच्याविषयी बोलू नका. देव म्हणतात इथं ऐकल आणि तिकडं भकल असं काही नाहीच आहे. इथं स्पष्ट आहे, पारदर्शक आहे. आपण तर आपली पोथी चालू असली, एखादा आला का लगेच बंद करतो. अरे आहेच काय इथं, देवाचंच आहे ना सारं, तुझं काय आहे, तू काय टेन्शन घेतो, देणारा देवेन घेणारा तो आहे ना, कायला पोथी बंद करतो तू. जर तो अर्थवंत नसता तर तो आला असता का सत्संगामध्ये, बसला असता का? अर्थात आहे म्हणूनच बसलाय ना. आणि अर्थाप्रती तर देवाने सांगायला लावलंय, कायला लपवतोय तू, हे बी कपटच आहे. तुम्ही विचारताय बाबा सांगा काहीतरी, सूत्रपाठ द्या, लीळाचरित्र द्या, काहीतरी सांगा. ते तुमच्यासाठी नाही. तुम्ही फक्त पैसे कमवा ना, आम्हाला पंक्ती द्या. तुम्ही वाचू नका, अभ्यास करू नका, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी. हे बी सर्वात मोठं कपट आहे. कपटमुक्त जीवन हे सारं देवाचं आहे. देव देते आपुले. आलाय त्याला सांगणं काम आहे आपलं. अडचणीत आहे, प्रॉब्लेम्समध्ये आहे, त्याला समजावणं आपली ड्युटी आहे, आपलं कर्तव्य आहे, आपली ती धर्मसेवा आहे. कपटमुक्त आपण जगलो पाहिजे. आपण कपटमुक्त जमतच नाही. न्यूनगंड असतो, लेबल चिटकवतो आपण. कोणाला काही लेबल चिटकवतो, तो तसाच आहे. हो, तो तसाच करतो. त्याचा व्यवहारच तसा आहे, त्याचं बोलणंच तसं आहे. तो नालायकच आहे, याचा काही संबंध नसतो. लेबल चिटकवतो की नाही आपण, चिटकवला तो खोटारडा. तुला कधी अनुभव आला? कधीच अनुभव नाही आला. त्यांनी मला सांगितलं, यांनी मला सांगितलं, ऐकायला आलं, तो बोलत होता. लेबल चिटकवायचे कामं करत राहतो आपण. समाजामध्ये त्या दररोज गोष्टी चालतात, भाऊबंदकीमध्ये जास्त चालतात. जो नातेवाईकांमध्ये समाजामध्ये रमतो ना, तो दैवराटीतच नसतो. जो त्याला त्या गर्दीत गलबल्यात त्याला आवडत नाही ना, तो महानुभव असतो. त्याला एकांत आवडतो, सत्संग आवडतो, शास्त्र आवडतं, चिंतन करणं आवडतं, लिहिणं आवडतं, ऐकणं आवडतं, तत्त्व काय आहे देवाने सांगितले तर शोधणं आवडतं. तो महानुभव, तो परमेश्वराकडे जाईल. आपण लेबल चिटकायचे. न्यूनगंड आहे आपल्या मनामध्ये. कोणाविषयी काही बी कधीतरी 20 वर्षापूर्वी काहीतरी एखादी घटना घडेल राहते, त्याच्यानंतर तो इतका चांगला बदलला तरी आपण मात्र बदलत नाही. त्या 20 वर्षापूर्वीच्याच गोष्टी सांगतोय आपण. त्यालाही सांगतो आणि दुसऱ्याला सांगतो. बाई सांकडून चुकी झाली, देवाने तिचं तोंड बंद करण्यासाठी आठवण करून दिली. नंतर मग बायसांच्यावरती किती गौरवात काढला. एकेची विनयन गतीच नाही म्हटले. आमच्या विनयन काहीच गतीच नाही. घरा जाऊन संबंध दिला का दिला म्हटले, पण आपण विसरतच नाही. त्यांनी आपल्याला 50 वेळा मदत केलेली असते, आपल्याविषयी चांगला बोललेला असतो. एक कळत न कळत त्याची मदत आपल्याला आली नाही,
तर आपण 50च्या मदती विसरून जातो. आपण म्हणतो नाही नाही तो असाच आहे हो, मला वाटतच होतं, मला माहीतच होतं, पण काय करणार, जाऊ द्या. न्यूनगंड आहे आपल्या मनामध्ये, लेबल चिटकवायचे कामं करतो आपण, याच्याविषयी त्याच्याविषयी त्याच्याविषयी. हे चालू कर्म, जे वर्तमान काळातले कर्म आपण दररोज जोडत असतो, त्यातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वरापर्यंत जाता येणार नाही. आता हे कर्म तर आपण केले, करतोय दररोज, क्षणोक्षणी, पावलोपावली. मग यातून बाहेर पडायचा उपाय काय? बाहेर पडणार की नाही आपण? आणि कसं पडणार? देव सांगतात, बाई हे करी तया नरक, धरी तया नरक, एक एकाशी दे तया नरक. साक्षीला बी जाऊ नये, कोणीतरी याच्याविषयी सांगतंय, आपण ऐकणं हे बी नरक जोडायचंच काम आहे. आता एखादी व्यक्ती आली, त्याला सवय याचं त्याचं सांगायला, पण तुम्ही कान लावून ऐकताय ना, तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर तो कशाला तुम्हाला सांगाल? आपण तर कान देऊन ऐकतो. आणि ते दोघं बोलत असेल तर लगेच आपण काय म्हणत होते, काय घेणं आहे तुला, ते काय म्हणत होते, काय बोलत होत्या. तुमच्याकडे तर जास्त चालतं या गोष्टी, कारखानाच आहे तुमच्याकडे. शेजारी पाजारी काय माहिती नाही, सर्व माहीत राहतं, साऱ्या गावाचं उटाळं काटाळं माहीत राहतं. हे आपण त्याला निमित्त झालो, त्याला रिस्पॉन्स दिला म्हणून तो बोलायला उद्युक्त झाला. आपण ऐकलंच नाही, ए बाबा काही सांगू नको, तू तुझं जवळ ठेव, मला वेळ नाही अशा फालतू गोष्टी ऐकत. सांगाल का तुम्हाला तो? त्याच्या लगेच लक्ष याला आवडत नाही, तो तुमच्याकडे परत येणारच नाही सांगायला. पण जर तुम्ही म्हणतो काय 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 खोदून खोदून विचारत असेल तर, आणि मग त्याला जे सांगायचं नाही ते बी तो सांगतो, त्याला निमित्त कोण झालं? मग निमित्त कशाला व्हायचं? देवाने सांगितलं निमित्त व्हायचं. निमित्त कशाला? चांगल्या गोष्टीला व्हायचं. वरून त्याला आपण समजायचं, अरे हे चुकीचं आहे, काय करायचं, तू तुझा दुश्मन आहे का, कशासाठी त्याच्याविषयी सांगू राहिला तू? काही घेणं नाही देणं नाही, तुझे संबंध नाही, नातेवाईक नाही, मित्र नाही, काही नाही, विनाकारण कशाला बोलतो? त्याला समजावायचं. समजवलं असेल, समजून घेता असेल तर चांगली गोष्ट आहे, अन्यथा असंग करा. देवांत असंग करा. वाईट गोष्टीला निमित्त नाही. पूर्वी लोक म्हणायचे जामीन कोणाला राहायचं नाही. आता बँका जामीन घेतल्याशिवाय कर्ज देत नाही. त्यांना माहिती आहे हा नालायक निघाला तर हे तरी धरू आपण. त्यांना काय माहिती, जामीनदार जे आलेले ते त्याच्यासारखेच आहे. म्हणून आपण कोणाला जामीन राहायचं, कोणाचं ऐकायचं, कोणाला रिस्पॉन्स द्यायचा, कोणाला सुनवायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. धर्म काय आपल्या व्यतिरिक्त वेगळा आहे? नाही. धर्म म्हणजेच आपल्याला आपल्या हितासाठी देवाने दिलेला आहे, ते आपलं आहे, आपली इस्टेट आहे ती. धर्म कोणाची इस्टेट आहे? देवाची का तुमची? सांगा. जीवाची इस्टेट आहे. देवाने तुम्हाला मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे दिली, ट्रस्ट केलं तुमच्याकडं, आणि तुम्ही त्याचा दुरुपयोग करत असेल तर देवाला प्रसन्नता येईल का? खंती. मग देवाला जर प्रसन्नता नाही निर्माण करता आली तर चालेल, पण निदान खंती तर आणू नका. एवढ्या मोठ्या विश्वासाने तो ठेवा देवाने आपल्याकडे दिला आहे, आणि तो आपण वाया घालवतोय. धर्म वाया जातोय का? मग देव वाया जातोय का? नाही, आपण वाया जातोय. त्याच्यामुळे आपण कोणाच्याही चुकीच्या गोष्टीला आधार व्हायचं नाही, निमित्त व्हायचं नाही. कारण ह्याच गोष्टीतून बऱ्याच गोष्टी निर्माण होत राहतात. आपण ही जरी गोष्ट पाळली, सांभाळली, तरी खूप काही सांभाळलं, खूप काही सांभाळलं. यातून इतक्या फायदा होईल की चुकीचे माणसं आपल्या जवळच येणार नाही, तर याला आवडत नाही. बघा आता तो अनुभव तुमचा दररोजचा आहे. तुम्ही उपदेशी आहे. आता सोनू आहे, सपना आहे, निकिता आहे, जे यंग मुलं आहे, योगेश आहे, प्रमोद आहे, सुनील आहे, त्यांचे अन्य मित्र भरपूर आहे. ते खातात पितात, यांना बोलावतात का? विचारावर बोलावतात का? त्यांना माहिती आहे खाते नाही पिते नाही चायला, यांना आणखीन यांची आडसर होती आपली, किंवा कटकट याचं त्याचं खोटं नाटं, भांडणं लावणं. असे जर तुमचे मित्र असतील ते तुम्हाला टाळतात ना. फायदा तुमचा झाला का त्यांचा झाला?
घेतच नाही, पहिले न्यायचे. नाव ठेवता बाबा, उलट नाव ठेवता. ते त्यांचं कर्म करताय, आपल्याला काय. निंदकाचे घर असावे शेजारी, नाव ठेवताय, आपला कर्म नाश होतोय, तुमचा वेळ वाचतोय. हे कधी झालं? जेव्हा तुम्ही दाखवलं की मी धर्माचे आहोत, आम्हाला हे चालत नाही, खाणं पिणं, वाईट बोलणं, चुकीचं बोलणं, याचे त्याचे उटाळे काटाळे बोलणं, असं जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा ते तुम्हाला टाळतील, तुमची संगत मिटली. आणि मग काही एकही मित्र नाही का तुमचे, कोणीतरी मित्र असतील ना जे चांगले मित्र भेटले, फायदा कोणाच झाला. तसं तुम्हीसुद्धा जर म्हटले बाई सांगू नको याचं त्याचं, उटाळे काटाळे काही करू नको, म्हणून इथं आल्यानंतर मी बोललो होतो ना तुम्हाला, अन्य वार्ता करायच्या नाही, माझे एवढे बंगले, माझे नातू नातीन, हे येन तेन काही सांगत नाही बसायचं. असलं तरी कुणी ऐकणार नाही आणि तुम्ही कोणाला देणार नाही. आणि सांगितलं जर यदा कदाचित मागितलं तर त्याच्यापेक्षा सांगूच नका. पहिलाच नियम होता की नाही आपला, काय सांगायचं नाही, उलट सस्पेन्स. किती एकर शेतीन, किती गाड्या आहेत, किती घोड्या आहेत, काय इकडं सांगतो घरी गेल्यानंतर खायच्या हाडड राहते, सून वेळेवर जेवण देत नाही, चहा वेळेवर येत नाही, कायला सांगू राहिला. आपलं आहे आपल्याकडं नाही आहे, एवढं असतं तू इकडं काय आला असता, असं डायरेक्ट बोलायचं आपण, त्याला आरसा दाखवायचं, तू इकडं काय आला असतं, एवढं आहे. स्पष्ट बोलायला घाबरायचं नाही, स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं. आपला देव स्ट्रेट फॉरवर्ड आहे, आपला देव स्पष्ट आहे, पारदर्शक आहे. दादो सरांना म्हणते अरे आहेच का इथं, एकांत मागू राहिला, जे आहे ते बोल समोरासमोर. आणि एवढं करू नये बी तो परत दादोस काही उद्योगी बाळ कमी होतं का, ते पार मिसेसपर्यंत गेलं ना. मग ती आली रडायला गागायला, म्हणे या असं मेलं तर बरं म्हणे. आणि देवाने दिली स्थिती, सारे आले, जा म्हणे आचार्यांना उठवा, आणि तिलाच पाठवलं, जाय म्हणे तुझ्या नवऱ्याला उठव. आणि गेले तर आचार्य थंडगार, लागली रडायला, बरा होता म्हणे, कपाळाचं कुंकू तरी सांभाळीत होते. आता इतक्या तर म्हणत होती तू मरत होता, चांगलं झालं. मग तिला जाणीव करून दिली देवाने. या ज्या गोष्टी आहे यातून आपण फक्त ऐकायचं आहे का शिकायचं, आणि शिकण्यातून काय करायचं, लोकांना सांगायचं का आपल्या कृतीत आणायचं, हा समज. नाही तर आपण ऐकतो फक्त, बरं ऐकलं तर दुसऱ्याला सांगतो फक्त. ज्यावेळेस तुम्ही ऐकाल, तुमच्या कृतीत आणाल, तेव्हा देव तुम्हाला सांगायला लावील, तेव्हा सांगा, निमित्त देव करेल. आपण बळच सांगायचे कामं करायचेच नाही. तुम्ही इथं आले म्हणून चालू आहे ना सत्र, तुम्ही नसते आले तर मग रमण मुनीन सुदाम दादा बसान चला सत्र, आमचं राहते पोथी रेग्युलर. पण असं होईल का मग, आहे की नाही. निमित्त आहे ना, तुम्ही मला निमित्त, मी तुम्हाला निमित्त. निमित्त मानी जे देवाने सांगितलं की नाही, निमित्त होई जे, हे लक्षात ठेवा. आता निमित्त व्हायचं आहे आपल्याला, ती बळच होता येणार, त्यासाठी क्वालिटी तयार करायची. देवाची नजर, देवाची दृष्टी, देवाचा हायलाईट जो आहे तो आपल्यावर आला पाहिजे. परमेश्वराचा कॅमेरा आपल्यावर आला पाहिजे का, यस हा ओके, याला कुठं पाठवायचं, बरोबर सारं शेड्यूल. ती मायादेवता कामाला लागून जाईल डायरेक्ट तुमच्यासाठी. कोणाला कुठं केव्हा कधी भेटवायचं, तुम्हाला कोणाकडून कोणाला काय सांगायचं, कोणाला कडून काय शिकवायचं, तुम्ही कराल का मग. आता तुम्ही नाही, देवच तुमच्यासाठी सारं शेड्यूल कराल. आमदार असतो, खासदार असतो, मंत्री असतो, बघा त्या मंत्र्याचं शेड्यूल कोण ठरवतं, पी ए. तो सकाळी येतो, साहेब सकाळी 8 वाजता इथं तू उद्घाटन आहे, तिथं त्याला भेट आहे, दुपारचं जेवण इथं आहे, दुपारी आराम आहे, संध्याकाळी हा कार्यक्रम आहे, उद्या तो कार्यक्रम आहे. शेड्यूल त्यांनी ठरवलं आणि तो मंत्री पळत राहतो. तसं तुमचं शेड्यूल कोण ठरवणार, मायादेवता. एवढं मोठं सामर्थ्य, अनंत ब्रह्मांडांची नायिका, अनंत ब्रह्मांडाला व्यापून असलेली देवता आहे. सामर्थ्याने किती मोठी आहे. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ती कामाला लागून जाते. आणि ज्या वेळेस परमेश्वराच्या प्रवृत्तीनं त्या मायेला कळते की XYZ व्यक्ती ह्या जिल्ह्यातली, ह्या तालुक्यातली, ह्या गावातली, ह्या हॉटेलची, सोनू नावाचा पोरगा, आणि याला आता अशा अशा ठिकाणी पाठवायचं आहे, ती मायासुद्धा अलर्ट होऊन जाईल. अरे बापरे, आपला मालक, अनंत ब्रह्मांडाचा नायक, डायरेक्ट लाईट कोणावर आहे, ती मायासुद्धा तुमच्या आजूबाजूला. काय भाग्यवान माणूस, जो देव माझा कधी विचार करत नाही,
एवढी मोठी शक्ती, त्या मायेपासून काही तुम्हाला भीती होईल का? मग ती सिक्युरिटी तुमच्या आजूबाजूला, तुमच्या केसाला धक्का नाही लागणार, पण तेवढी निष्ठा तुमची असली पाहिजे. आणि ती निष्ठा तुमच्या क्वालिटीत परावर्तित झाली पाहिजे. मंत्रिपद कोणाला भेटतं का? आमदार कोणी भेटतो का? निवडणुकीला किती हजारो लोक निवडून उभे राहतात ना, पण ते राजकारण त्याच्या पद्धतीनं तो जो जिंकून यायचा तोच येतो. साम दाम दंड भेद जे जे त्याला करायचं तो करतो, म्हणून तो आला. कोणालाही काही भेटत नसतं. तुम्हालाही जे भेटलंय ते आयऱ्या गायऱ्याचं काम नाही, येड्या गाबळ्याचं काम नाही आहे. तुम्हाला जे भेटलं ते कोणालाच नाही भेटलं. अगदी मुख्यमंत्र्यांना नाही, पंतप्रधानांना नाही, कोणालाच नाही आहे. तुमची क्वालिटी तुम्हाला माहीत नाही आहे. तुमची क्वालिटी देवाला माहिती आहे, या देवतेला माहिती आहे, आणि ज्याला जाणीव आहे त्याला माहिती आहे तुम्ही कोण आहात हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणून त्या पद्धतीनं आपण आपली क्वालिटी बनवायचा प्रयत्न करायचा, त्याच्यावरती उपाय आपण बघायचे. आता झालं बाबा, चुकी झाली, करतो, अज्ञान होतो, अज्ञान होता ना, चुकी झाली ना, मग मान्य कर, मान्य कर. परमेश्वर, स्वामी श्री चक्रधर आणि सारंग पंडित कवड्या खेळत होते. आता लहानपणी आपण खेळायचे, वरती फेक हे ते काहीतरी असेल तो खेळ, सुपारी. महादाईसा काय करत होत्या? सारवत होत्या. आणि अचानक एक कवडा म्हणजे एक सुपारी गणगळत महादाईसाकडे गेली, आणि त्या महादाईसाने ती सुपारी घेतली आणि देवाकडे अशी फेकली. नॅचरल ती देवाला लागली असती, त्यांनी पकडली आणि असा एक कटाक्ष दिला का तुम्ही काय चुकी केली तुम्हाला माहीत नाही, तुम्ही कुठं झाल्या छोट्याशा क्रियेने. आणि मग तिला जाणीव झाली. ती जाणीव झाली, देवाकडं प्रायश्चित्त घ्यायला लागले, मागायला लागले, दुःख करायला लागले. मग देव काय म्हणतात? अत्यंत सुंदर एक सूत्र देव सांगतात, बाई क्रियेसी अनुताप पुरच्चरण. चुका केल्या ना आपण, अज्ञानवश कळत न कळत झाल्या चुका, क्रियेसी अनुताप, त्या चुकांचा अनुताप आपण केला पाहिजे, प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, दुःख केलं पाहिजे. आणि ते न करण्यासाठी देवाला शब्द दिला पाहिजे. आपण त्या विचारावरती ठाम राहिलं पाहिजे. क्रियेसी अनुताप, अनुताप केला पाहिजे. आपण कबुलीच करत नाही, आपण म्हणतो नाही हो तसं केलंच नाही, झालंच नाही, माझ्याकडून होऊच शकत नाही. आपली चुकी लपवायसाठी आपण 50 चुका तर करतो, 50 खोटं तर बोलतो, वरून त्याच्यासाठी किती एनर्जी लावतो. त्याच्यापेक्षा कबूल कर ना बाबा, चुकी झाली माझ्याकडे, यस, माफी मागतो, 2 दंडोत घालतो, प्रसव मोडतो. त्याच्याकडे तर कराच करा, देवाकडे करा. कळत न कळत आपल्याकडून अनुताप जर केला तर एनर्जी वाया जाईल का? एक लपवण्यासाठी 10 परत चुकीच्या गोष्टी कराव्या लागतील का? एक खोटं लपवायसाठी बघा 10 खोटं बोलावं लागतं. आणि सायन्स काय सांगतं माहिती का? मानसशास्त्र काय सांगतं? जो खोटा बोलतो तो जास्त बुद्धिमान असतो, जे खरं बोलतात त्यांची कमी बुद्धी असते. कारण काय माहिती आहे? जो खोटा बोलतो ना त्याला आठवत ठेवावं लागतं का मी इथं काय बोललेलो आहे, आता परत नको शब्दात पकडायला. तो परत आयडिया करत राहतो, मन माळका करत राहतो, कल्पना करत राहतो, त्याचं डोकं जास्त चालतं. हे चॅप्टर भामटे लोक राहतात ना, ते बघा हुशार राहतात जास्त, ते कोणाच्या हातात येते नाही. म्हणजे सरळ माणसं राहतात, साधे सरळ काय खरं आपलं, ते आपल्याला ते जास्त डोकं लावायचं काम पडतच नाही. त्याच्यामुळे डोकं त्यांचं कमी चालतं. आपला देव भला, आपलं भलं, आपला धर्म भला, काय करायचं आपल्याला तो महानुभव असतो बरं का. जिडं डोकं चालायचं तिथं चालतं त्याचं. तो म्हणतो हे नाही, हे डोकं चालव नाही आहे. आजच्या जीवनामध्ये व्यसनाधीन राहणं चॅलेंजिंग का बिगर व्यसनाधीन राहणं चॅलेंजिंग आहे? सांगा बरं. कारण सारा समाज 80% आजच्या समाजामध्ये नॉनव्हेज खाणं चॅलेंजिंग का नॉनव्हेज न खाणं चॅलेंजिंग आहे? वासनिक दशेमध्ये मी कधीतरी संबंध यायचा ना, तर लोक माझी काय ओळख करून यायची, प्युअर व्हेजिटेरियन बरं का, यांना काही चालत नाही. अरे याच्यात काय, इथं संस्कार आहे, संस्कृती आहे. ही देवतेकडे जाती नाही, इकडं जाती नाही, तिकडं जाती नाही, काहीच करते नाही. त्यांना आश्चर्य वाटायचं, विशेष वाटायचं. हे चॅलेंज आहे, हे आव्हान आहे, हा पुरुषार्थ आहे खरा. या वाईट समाजामध्ये राहत असताना आपलं चांगुलपण टिकवायचं, चांगुलपण सांभाळायचं, चांगुलपण समाजाला दाखवायचं, हे सर्वात मोठं आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि ती महानुभावांनी स्वीकारलेली. देव म्हणतात पुरुष होऊन असावे, पुरुषार्थ हे आव्हान आहे सर्वात मोठं. सारी देवतेची भक्ती करणारे सारे समाज एकीकडे पळणारा, आणि आपण उलट्या बाजूने पळतोय. हे अजिबात नको आमचा देव. चॅलेंज आहे का नाही?
कोण काय बसवतं, कोण काय करतं, कोण काय धर्म करतं, हा झालं ते झालं ते कंटिन्यू चालूच राहतं आठवडाभर. आणि आपण ते नाकारून त्याला पाठ फिरून आपण तो त्याग करून माझा देव. चॅलेंजिंग आहे नाही, आव्हान आहे का नाही. म्हणून आपण चुका झाल्या असतील इथून पाठीमागं मान्य करायच्या, चुका करणार नाही, चुका होणार नाही याचा विचार करायचा. आणि यदा कदाचित झालीच तर लगेच चुकी मान्य करून मोकळं व्हायचं, स्पष्ट राहायचं. पाय मारायचा आणि सॉरी नाही म्हणायचं, पाय लागणार नाही याची काळजी घ्यायची. नाही तर माफी मागायचीच आहे ना, मग मारा लात. असं नाही करायचं. सत्सद्विवेक जागृत ठेवायची. अलग लक्षात. क्रियेशी अनुताप. जो जे होऊन यास येतो तेची बोले. देवशूद्र इतके सुंदर सांगतात, जो जे होऊन यास येतो तेची बोले. यातून सर्वात जास्त फायदा आपल्याला होईल आपण जर ज्ञान घेतलं. एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली, लागला बोलायला, त्यातून त्याची विचारधारा तुम्हाला कळेल, त्याची वृत्ती कळेल, चांगला आहे का वाईट आहे हे कळेल, तो भामटा आहे का खोटा आहे, चांगला आहे का हे कळेल. फायदा कोणाचा झाला? तो जे बोलतो त्यातून तुम्हालाच समज निर्माण होते, त्याची ओळख होते, फायदा आपल्याला झाला. कारण जो देव म्हणतात जो जो आहे ना तो तेच बोल. जे ओटी तेच पोटी, जे पोटी तेच ओटी. आपण म्हणतो ना काहीतरी नाही त्याच्या पोटात एक आणि ओटात एक, असं नाही आहे. आणि असं म्हणतो अरे त्याचं काही कळतच नाही, ते बोलतं काय आणि वागतं काय. परंतु देव म्हणतात हा भामटा किती भामटा असला ना तरी जो आहे तो तेच बोलणार आहे. कधी ना कधी त्याचं पितळ उघडं पडणारच आहे. त्याच्यावर तुम्ही जसे आहे तसे राहा. सत्यार्थ प्रकट आहे. सत्य कधी लपून राहतं का? जर सत्य कधी ना कधी उघडकीस येणारच आहे. आपलं खोटं समजणारच आहे. आपण चुकीचं बोललेलो लोकांना कळणारच आहे. आपण अनुमान केलेले, आपण लेबल लावलेले, आपण कोणाला तरी नावं ठेवलेले कळणारच आहे. तर मग करतात कशाला? कारण सत्य प्रकटत असतं म्हटले. कधी ना कधी ते उघडत होणारच आहे. तर मग ते लपवल्या जाणार नाही, ते लपल्या जाणार नाही. तर मग कशाला ते करता? जसं आहे तसं मोकळं राहा, स्पष्ट राहा, पारदर्शक राहा. असं राहताना 4 लोक नावं ठेवतील पण नुकसान तुमचं होणार नाही. 10 लोक नावं ठेवतील, नुकसान तुमचं होणार नाही. उलट जितके लोक तुम्हाला जास्त नाव ठेवतील तेव्हा तुम्ही समजायचं का आपण योग्य रस्त्यावर आहे. तुमची 10 लोक जास्त स्तुती करत असतील, समजायचं का आपण योग्य रस्त्यावर नाही. निंदकाचे घर असा शेजारी आजूबाजूला आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. या आजूबाजूला जे मंडळ आहे, आपण एखादी गोष्ट करायला घेतली त्याच्यात अडचणीच आल्या नाही, अडथळेच आले नाही, समजायचं हा जॉब आपला योग्य नाही. अडथळे येणार, कारण सत्याची गोष्ट, चांगुलपणाची गोष्ट, संत सामुग्री गोळा करण्याची गोष्ट ही चॅलेंजिंग जॉब आहे. याला अडथळे येणार, अडचणी येणार. अहो देवाला अडचणी आले, देवाला अडथळे आले, आले की नाही? देवाला इतक्या अडचणी आल्या का? हे माझ आश्रम काय होतं? ही प्रवृत्ती होती, त्या प्रवृत्तीने देवालाही त्रास दिला, देवाचंही वाईट चिंतलं. तर आपली काय गोष्ट आहे? पण आपण सत्याची बाजू, देवाची बाजू, धर्माची बाजू पकडायची, स्पष्ट राहायचं, पारदर्शक. माझ्या देवाने हे शिकवलं नाही. आपण म्हणून कधी कधी माझ्या बापाने नाही शिकवलं, माझ्या आईचा असा संस्कार म्हणतो की नाही, आमच्या खानदानात असं नसतं म्हटलं, असं म्हणतो की नाही. आपला आई, आपला बाप, आपलं खानदान, आपला संस्कार, संस्कृती कोण आहे? स्वामी श्री चक्रधर, आपला धर्म. आपण म्हणतो तोमेव माताचं पिता, तोमेव म्हणतो ना, तूच माझी माता, तूच माझी पिता. हे तर देहाचे माता पिता आहे. ही मृत्यू माता, मृत्यूपती, मृत्यू आई. या ठिकाणी आपलं ड्युटी, कर्तव्य जे आहे, कारण तिथून आपण आलो, ते निमित्त आपल्याला झालेले. त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीत देवाच्या संदर्भात जो आपलं विचारधारा आहे, भावना आहे, ती ठेवली पाहिजे. कारण देवाने काय सांगितलं? मातेचं प्रेम ते नैसर्गिक. माझ्या ठिकाणी जे आहे त्यातलं 1 आईच्या ठिकाणी. तिथं जर प्रेम केलं, तिथं जर सेवा केली तर अप्रतिश्रित्या देवाची प्रेम, देवाची सेवा केल्यासारखी. कारण 1 तिथं आहे, देवाने सांगितलं आहे. परंतु या समाजामध्ये वृद्धाश्रमाचे संख्या वाढू राहिल्या. ग्रामीणमध्ये त्या गोष्टी नाही अजून, पण शहरीकरणामध्ये सुशिक्षित लोक झाले, पैसे कमवायला लागले, मोठे झाले,
पण आईबापांना वृद्धाश्रमात पाठवायला लागले. आणि इकडं देवदेव करताय, इकडं दान करताय, शिर्डीला दान, बालाजीला दान, मुंबईला ते कोणता गणपती तिकडं दान, आणि याची आई वृद्धाश्रमात. ती देवतासुद्धा स्वीकारणार नाही, तेव्हा परमेश्वराचा तर विषयच नाही. समाजात राहत असताना आपण कसं राहतो, कशा पद्धतीने राहतो, त्यावरती आपला देव, आपला धर्म ठरत असतो. सत्यार्थ प्रकट म्हणले, कारण पोराच्या जीव आहे, जेची पोटी तेची तोंडी म्हणली. जे पोटात असतं तेच राहतं. आणि ह्या साऱ्या गोष्टी परमेश्वराला असंनिधान, आचार्यांना असंनिधान जो धर्म आहे ते सांगत असताना देवाने बऱ्याच गोष्टी यावरती आयडिया आपल्याला दिलेल्या आहे. इकडूनचं तिकडं, तिकडूनचं इकडं करू नये. आणि सारं कळत न कळत आपल्याकडून अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आजही क्षणोक्षणी, पावलोपावली कितीतरी वाईट कर्म जोडल्या गेले, असंत सामुग्री जोडल्या गेली आहे. आता करायचं काय? महादायसाने सारे किडे वगैरे बघितले, देवाला विचारलं हे काय? म्हणजे हेच नरक, यालाच नरक म्हणतात. ते म्हणते नको नको देवा, मला याच्यात नाही जायचं. वाच्यावर उपाय काय? येथीचे व्हायचे चुकीची. हे तर शरण आल्या काय मरण असे, तू जर माझी झाली तर हे चुकणार, याच्यात तुला मी जाऊ देणार नाही. येथीचं व्हायचे चुकीची, देवाचं व्हायचं आहे. आणि देवाचं कशाने होणार आहे? संत सामुग्रीनं. ज्ञानाच्या दरवाज्यातून बाहेर पडल्यावर, दास्याच्या दरवाज्यातून बाहेर पडल्यावर, निमित्ताच्या दरवाज्यातून बाहेर पडल्यावर, संत सामुग्रीच्या दरवाज्यातून बाहेर पडल्यावर देवाचं होणं आहे. जेव्हा देवाचं होणार तेव्हा हे सारंच चुकणार आहे. त्यातच चतुर्विध दुःख कशाचं आहे? पाठीमागचं, पुढचं, आत्ताचं, कळत न कळत होणाऱ्या गोष्टीचं चतुर्विध दुःख. ज्याला चतुर्विध दुःखच नाही तो महानुभवच नाही म्हटले. पक्षकार काय म्हणतात? ज्याला चतुर्विध दुःख नाही तो महानुभवच नाही. म्हणजे याचा अर्थ तो देवाचाच नाही. आपल्याला असलं पाहिजे, ती जाणीव आपल्याला, ती समज आपल्याला झाली पाहिजे. पण देव म्हणता इथीचं व्हायचं चुकीचे. पोरू जीव आपण्या करू आवडे त्याची करी, पाठी पुढे लावरी ठेवी. आपली प्रवृत्ती कशी असते? जे आपल्याला आवडतं ना तेच आपण करतो. परंतु काही चुकीचं झालं तर नाही, माझ्यामुळं नाही, त्याच्यामुळं. खारट का बरं झाली भाजी? कमी का बरं झाली? जास्त का झाली? असं म्हणतो का आपण? नाही, त्यांनी मी तर म्हणत होते, मी तर सांगत होते. दुसऱ्यावर ठेवतो, आळून दुसऱ्यावर ठेवतो. करंट उदाहरण दिलं का लगेच लक्षात येतं. चुका आपण करतो आणि दुसऱ्यावर लेबल लावतो, दुसऱ्यावर बिल फाडतो. आपण म्हणतो दुसऱ्यावर बिल फाडणे, दुसऱ्यावर बिल फाडतो, दुसऱ्याला दोष देतो. कारण ही प्रवृत्ती म्हणली, ह्या प्रवृत्तीने तुम्हाला बाहेर पडावं लागेल. जे आपलं आहे ते आपण घ्यायचं, आळूंचं न करावं. त्या दादोसांना देवाने सांगितलं, एकांत काय मागतो म्हटलं, जे आहे ते स्पष्ट आहे. आळस कशाला घेतो याचं आणि त्याला कशाला सांगतो? तुझा प्रॉब्लेम काय आहे सांग तू. याचं त्याचं कशाला सांगू राहिला? प्रॉब्लेम तुझा आहे. तू याच्या त्याच्याकडे कशाला बिल फाडू राहिला? प्रॉब्लेम त्याचा होता ना, तो आचार्यांना चुकीचं समजत होता. बरोबर आहे की नाही? तेव्हा म्हणतात तुझा काय प्रॉब्लेम आहे सांग, आळूंचे न करावं, काही याच्या त्याच्याविषयी बोलू नये म्हटले. आणि हे करत असताना म्हटले, अप्राप्तीनिमित्त के दुःखे कर्माच्या राशी नसते. अप्राप्ती भावली पाहिजे. कशाची अप्राप्ती भावली पाहिजे? सारं भेटलं, देव नाही भेटला. अनेक स्थानं केले, अनेक साधू भेटले, अनेक क्रिया केल्या, अनेक प्रसाद जोड केले, अधिक केले तर अजून त्याचीच भावायची का? अजून भेटले पाहिजे, अजून भेटले पाहिजे. अहो सारं भेटलं देवा, सारं केलं देवा, आता तू नाही भेटत, कुठं भेटशील? इथं भेटशील का? तिथं भेटशील का? तिथं भेटशील. सकाळी मी सांगितलं ना, काय सांगितलं? काय सांगितलं? लक्षच नाही आपलं. आरती झाल्याबरोबर जेव्हा इथं बसलो तेव्हा मी लगेच एक सिद्धांत तुम्हाला सांगितला होता, पण डोक्यात लक्षात असेल तर. कधी भेटशील, कुठे भेटशील, कशाने भेटशील, हे सतत चिंतन आपलं असलं पाहिजे. आणि हे चिंतन कशाने होईल? अप्राप्तीनिमित्त के. गदोनायक आहे, गदोनायक. राजाचे कोण होते? खजिनदार, खजिनजी, श्रीमंत. आणि ते गदोनायकांनी काय केलं? देवाला
विनंती केली, विनंतीला मान दिला आणि मग त्यांनी काय केलं, 100 बडकर एक सोनं नाणं हिरे माणिक मोती काढले आणि देवाचे अवसर केला, पूजा अवसर केला आणि सारं ते देवाकर दिल्यानंतर समोर बसले, वा वा मीच करू शकतो, वा वा काय श्रीमूर्त. बघा विचार करा सर, ते सौंदर्य लावण्य श्रीमूर्त समोर आहे, त्याच्यावरती अजून दागिन्यांचं साज आहे, ती किती सुंदर दिसत असेल मूर्ती. ती गदुनायकाच्या नशिबात होती, पण त्या गदुनायकाच्या मनात विकल्प काय होता, म्हणजे देवा अजूनही कितीतरी हिरे माणिक मोती, अजूनही कितीतरी माझ्याकडे पैसा आहे, मग ह्या पैशाने देव होईल का, या इस्टेटीनी देव होईल का. देव म्हणजे राजांकडे कमी आहे का, हे जे राजे त्यांच्याकडे पैसा कमी आहे का, त्यांना देव नको आहे का. द्रव्य संपत्ती त्यांनी परमेश्वर भेटत नाही, पुत्र संपत्ती त्यांनी यशनात्रव त्याजावे. कशाचं त्याग करायचं आहे ना, आपल्याला तर त्याचंच पडलं आहे. आपण इकडं आलो आणि दीक्षा घेतली तरी आपण विसरायला काहीच तयार नाही. ज्यांनी दीक्षा घ्यायला नाही त्याचा तर विषयच नाही, ते विसरायला तयार नाही, घरचे विचारायला तयार नाही. अशी आपली सारी कुत्तरोड चालू आहे. देव म्हणतात कशाने तुम्हाला मी भेटणार याची जाणीव करून घ्या, समजून घ्या. समज, त्या समजातून तुमची कृती तशी असली पाहिजे, तुमचे कर्म तसे असले पाहिजे. देव मिळावा यासाठी तुमचं बोलणं उठणं बसणं वागणं असलं पाहिजे. ही संत सामुग्री जेव्हा तुम्ही जोडाल त्याचं गाठोडं तुमच्याकडं भरपूर होईल, तेव्हा त्या दरवाजातून आपण बाहेर पडू आणि हे गाठोडं घेत घेत मग देव तुम्हाला कोणाच्या तरीला गोष्टीला धर्माला निमित्त करतील. देव तुम्हाला सेवा देतील, दास्य देतील. का तर ज्ञानाच्या दरवाजातून तुम्ही बाहेर पडलेले, आणि हे देत असताना या क्वालिटीचा करत असताना तुमचा प्रयत्न पण आहे. कशाचा प्रयत्न, ही क्वालिटी सांभाळण्यासाठी. एखादं हॉटेल आहे बघा, आता या दादाचं हॉटेल आहे, ग्राहक येतात, ती क्वालिटी जर त्यांनी सांभाळली नाही त्या पदार्थाची तर लोक येतील का, जाहिरात होईल का, ती मेंटेन करावं लागते ना. आपण आता त्या ज्ञानाच्या समाजाच्या समज निर्माण करून आपण आलेलो आहे बाहेर, आणि देवाने आपल्याला आता संधी दिली, दास्याची आहे, निमित्ताची आहे, परंतु ती क्वालिटी मेंटेन नाही केली तर ती क्वालिटी आपल्याला संत सामुग्रींनी मेंटेन करावं लागेल. प्रयत्नवादाने सातत्यपूर्ण मेंटेन करावं लागेल. पडे तव मरे तव 2 दिवस का 4 दिवस, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ते सांभाळावं लागणार आहे. नाही तर 2 दिवस 4 दिवस, इकडं 9 दिवस आले नवरात्रात एकदम तुम्ही चांगले, म्हणजे देवाच्या ह्या धर्मामध्ये तुमच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी चांगलेच नाही. पण इथून निघाल्यानंतर बरंच चालू. फोन हातात आल्याबरोबर काय झालं मी तुला सांगितलं होतं ते, त्या नालायकाकडे जरा बघतो मी आल्यावर. सातत्यपूर्ण संत सामुग्री मिळत असेल तर या दरवाजातून आपण बाहेर पडू आणि तरीच आपल्याला देव भेटेल. आणि हे संत सामुग्री तुम्हाला कधी मिळवायची आहे, कधी मिळवायची आहे, आज आत्ता वर्तमान काळात. कारण भूतकाळ तुमच्या हातातून गेलाय, भविष्यकाळ तुमच्या हातात नाही आहे. आज कसे वागणार आहे, आज कसे मिळवणार आहे, आज कसं बोलणार आहे, आज कसं चर्चा करणार आहे, आज कसं चिंतन करणार आहे, आज कशातून निघणार आहे, आज काय मिळवायचं आहे, याची जाणीव एकदा जर झाली तुम्हाला तरच परमेश्वर प्राप्त होईल. अन्यथा आपण त्याचा विचारही करायचा नाही. देवाने तर दिलं आहे आपल्याला, पण हा दरवाजे जे आपले आहे हे समजून घ्यायचे आणि ह्या दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी आपली जी खाज आहे भ्रमाची, त्यातून पडायचं आहे बाहेर. भ्रम पडण्यासाठी भ्रमातून बाहेर पडण्यासाठी चालू आहे ना आज. नाही तर इथं सारं ऐकायचं आणि तिकडे गेले का परत 108 व्हिडिओ व्हायचे, परत पारायण करायचे, परत पूजा अवसर, कशासाठी, काहीतरी व्हावं म्हणून परत आयोजन करायचं, परत पंचावतार उपार, परत नारळ बांधणे, परत खेटी करणं. करा, नारळ बांधा, विडे बांधा, विडे ठेवा, पारायण करा, खेटी करा, पदयात्रेला जा, पण कशासाठी, देव मिळावा
ते अडथळे दूर करा. देवा अनंत जन्मात अनंत सृष्टीत हेच केलं मी, आजही करतोय. या भ्रमातून मी आता बाहेर पडले, मला समज निर्माण झालेली. आता फक्त आणि फक्त तुझ्यासाठी ये सर, तू मिळावं. कुठं मिळशील, कोणत्या विड्याने मिळशील, कोणत्या स्थानावर भेटशील, कोणत्या साधूकडे भेटशील, कोणत्या क्रियेतून भेटशील, ही तळमळ संत सामुग्री तुम्हाला निर्माण करून देईल. ती लवचिकता, ती मनातली तळमळ, तळमळ जन्माते धाडी, तर परमेश्वर काय म्हणतात, मी त्याला प्रेम देईल. ती तळमळ या संत सामुग्रीतून प्राप्त होणार आहे. म्हणून आपलं गाठोडं जीवनाचं संत सामुग्रीनी मिळवायचं आहे. 2 दिवसासाठी नाही, 4 दिवसासाठी नाही, सातत्यपूर्ण मिळवायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे आणि ते आपल्या जीवनात उतरायचं. आलं लक्षात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.